नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. आज भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर येथे पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्ते आणि पत्रकारांशी सविस्तर संवाद साधला. या बैठकीत संघटनात्मक बळकटी, आगामी राजकीय धोरणे तसेच स्थानिक विकास कामांचा आढावा घेण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, गटनेते मुरलीधर जाधव, जिल्हा परिषद गटनेते तानाजी पाटील तसेच पृथ्वीराज महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. संवाद साधताना किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देत त्यांनी पारदर्शक कारभार आणि भ्रष्टाचाराविरोधात भूमिका याबाबतही स्पष्ट मत मांडले. पक्षाची आगामी निवडणुकांची तयारी, बूथ स्तरावरील कामकाज आणि जनसंपर्क मोहिमा अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे असेही त्यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा देत केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मिळालेल्या निधीची माहिती दिली. पक्ष संघटनेच्या बळकटीसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नेत्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. विविध स्थानिक प्रश्नांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. या संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात भाजप संघटना अधिक जोमाने काम करेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.